मुंबईच्या महापालिकेत अखेर ठाकरेंचा विजय झाला, ज्याची कोणीही कल्पना केली नव्हती. तो प्रसंग काही मिनिटांपूर्वी प्रत्यक्षात उतरला. महापौर पदाची शपथ घेतली गेली. मुंबई महानगरपालिकेच्या सभागृहात काही वेळापूर्वी एक अशी अविस्मरणीय घटना घडली की ज्याची कल्पना कोणीच केली नव्हती. 5 मिनिटांपूर्वी उद्धव ठाकरेंनी मुंबई जिंकली. सभागृहात एक असं वातावरण होतं, पण त्यासोबत एक वेगळा ताण होता. माध्यमांचे कॅमेरे, नगरसेवकांची कुजबूज आणि कार्यकर्त्यांची धावपळ, राजकीय नेत्यांच्या चेहऱ्यावरची अस्वस्थता, ही सगळं कॅमेऱ्यामध्ये कैद होतं. पण अखेर या विजयामागे काय कारण होतं? ठाकरे कसे काय जिंकले? कमी नगरसेवक असताना कशी काय शपथविधी झाली? याची खरं तर याच्यामागे कारण ठरली एक गुप्त बैठक. एक अशी गुप्त बैठक जी महाराष्ट्रातल्या 3 नेत्यांबरोबर झाली आणि ज्यामुळे हे शक्य झालं. कालपर्यंत सगळं चित्र वेगळे होतं. लोकांना वाटत होतं आता महापौर कोण होणार ही वेळच ठरवेल. काहींना वाटायचं भाजपचा होईल, काहींना वाटायचं शिंदेंचा होईल, तर काहींना वाटायचे वेगळेच कोणीतरी होईल. पण ठाकरेंनी शेवटचा डाव टाकला आणि सगळा खेळच पलटला. कारण आता डायरेक्ट शपथविधीची बातमी समोर आली. अचानक राजकीय वर्तुळात मोठी हालचाल सुरू झाली. अवघ्या काही मिनिटांपूर्वी एकनाथ शिंदेंनी एक वक्तव्य केलं आणि त्या वक्तव्यानंतर खरं तर या प्रकरणाची खरी बाजू समोर आली. लोकांना खोटं वाटत होतं, कोणाला भरोसा बसत नव्हता. पण शिंदेंनी सांगितलं की मुंबईच्या हितासाठी, स्थैर्यासाठी आम्ही आता पाठिंबा देत आहोत. असं बोलल्यानंतर राजकारणात जणू भूकंप झाला. कालपर्यंत जे लोक विरोधक होते, एकमेकांवर टीका करत होते, एकमेकांचे विरोधक मानले जात होते, ते आता एकाच मंचावर दिसली. शिंदे यांच्या निर्णयामुळे ठाकरेंचा विजय झाला. सत्तेच्या आकडेमोडी आणि गुप्त बैठका आणि पडद्यामागे झालेली ती अतिशय रहस्य बैठक, ज्यामुळे मुंबई महानगरपालिकेचा शपथविधीची बातमी समोर आली. मग नेमकं असं काय घडलं की ज्यामुळे ठाकरे यांचा विजय झाला? ठाकरेंनी मुंबई जिंकली, पण कोणाच्या पाठबळावर? ती गुप्त बैठक कोणाबरोबर झाली? शिंदेंनी नेमकं असं काय केलं की ज्यामुळे आज सगळा खेळच पलटला? चला जाणून घेऊया संपूर्ण सविस्तर रिपोर्ट. मुंबईच्या राजकीय इतिहासात आजचा दिवस अत्यंत थरारक, धक्कादायक आणि निर्णायक ठरण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. ज्याची कोणीही कल्पना केली नव्हती, ज्याची चर्चा फक्त बंद दाराआड कुजबूज स्वरूपात सुरू होती, तोच प्रसंग आता उघडपणे राजकीय वर्तुळात चर्चेचा केंद्रबिंदू ठरत आहे. काही तासांपूर्वीपर्यंत जे चित्र सगळ्यांना अगदी स्पष्ट वाटत होतं, ते चित्र आता अचानक धूसर झालं आहे. मुंबई महानगरपालिकेच्या सत्तेचा रिमोट कंट्रोल नेमका कोणाकडे जाणार, हा प्रश्न आज सकाळपासून प्रत्येकाच्या मनात घोळत आहे. मुंबई महानगरपालिकेच्या निकालानंतर सगळ्यांना असं वाटत होतं की आता पुढचं चित्र सरळ आहे. आकडे स्पष्ट होते, गणित स्पष्ट होतं आणि राजकीय समीकरणंही जणू आधीच ठरलेली वाटत होती. भाजपकडे सर्वाधिक जागा, शिंदे गटाची साथ आणि त्यामुळे महापौर महायुतीचाच होणार, अशी चर्चा गल्लीपासून दिल्लीपर्यंत सुरू होती. अनेक राजकीय विश्लेषकांनी देखील हेच सांगितलं होतं की आता या निकालात फार काही वेगळं घडण्याची शक्यता नाही. पण राजकारणात अंतिम काहीच नसतं, हे आज पुन्हा एकदा अधोरेखित होताना दिसत आहे. काल रात्रीपर्यंत सगळं चित्र शांत वाटत होतं. हॉटेलमध्ये नगरसेवक ठेवले गेले, पक्ष एकसंध असल्याचा संदेश देण्यात आला आणि बाहेरून सगळं नियंत्रणात असल्याचं दाखवलं जात होतं. पण त्या शांततेच्या आड एक वेगळंच वादळ तयार होत असल्याची जाणीव काही मोजक्या लोकांना होती. आज पहाटेपासूनच मुंबईच्या राजकीय वर्तुळात काहीतरी वेगळं घडत असल्याची कुजबूज सुरू झाली. काही फोन कॉल्स अचानक थांबले, काही लोकांचे मोबाईल बंद गेले, तर काही जण नंतर बोलतो एवढंच सांगून संपर्क टाळताना दिसले. आज सकाळी मुंबई जागी झाली तेव्हा रस्ते तेच होते, वाहतूक नेहमीसारखीच होती, पण हवेत काहीतरी अनामिक तणाव दाटलेला जाणवत होता. मंत्रालयापासून मातोश्रीपर्यंत आणि हॉटेल लॉबीपासून राजकीय बंगल्यांपर्यंत एक वेगळीच लगबग दिसत होती. कुठेही अधिकृत बैठक जाहीर नव्हती, कुठलाही कार्यक्रम घोषित केला नव्हता, तरीसुद्धा गाड्यांची ये-जा वाढली होती. काही गाड्या अशा दिशेने वळताना दिसल्या ज्या दिशा कालपर्यंत कुणाच्याही लक्षात नव्हत्या. या सगळ्या हालचालींच्या केंद्रस्थानी एकच नाव पुन्हा पुन्हा चर्चेत येत होतं, उद्धव ठाकरे. कालपर्यंत ज्यांना अनेकांनी राजकीयदृष्ट्या संपलेलं मानलं होतं, तेच आज पुन्हा एकदा सत्तेच्या सारीपाटावर मध्यवर्ती स्थानावर येताना दिसत आहेत. त्यांच्या केवळ एका वाक्याने, एका सूचक विधानाने संपूर्ण राजकीय गणित ढवळून निघाल्याची चर्चा सुरू झाली आहे. नशिबात असेल तर हे शब्द साधे वाटत असले तरी राजकारणात त्याचा अर्थ वेगळाच असतो. तो अर्थ म्हणजे पडद्यामागे चाललेली 100% तयारी.
मुंबई महानगरपालिकेच्या सभागृहात आज सकाळी जे वातावरण होतं ते नेहमीसारखं नव्हतं. माध्यमांचे कॅमेरे सज्ज होते, नगरसेवक गटागटात चर्चा करत होते, कार्यकर्ते आत बाहेर धावपळ करत होते आणि राजकीय नेत्यांच्या चेहऱ्यावरची अस्वस्थता लपवता येत नव्हती. सभागृहात कुणीही उघडपणे काही बोलत नव्हतं, पण प्रत्येकाच्या नजरेत एकच प्रश्न होता: आज नेमकं काय घडणार? याच दरम्यान अचानक एक बातमी वाऱ्यासारखी पसरली. शिंदे गटाकडून उद्धव ठाकरेंबाबत सकारात्मक भूमिका घेतली जाऊ शकते अशी चर्चा सुरू झाली. सुरुवातीला अनेकांना ही केवळ अफवा वाटली, पण काही मिनिटांतच या चर्चेला अधिक वजन मिळू लागलं. काही ज्येष्ठ नेत्यांच्या हालचाली, काही अचानक झालेल्या भेटीगाठी आणि काही सूचक विधानांमुळे ही शक्यता गंभीरपणे घेतली जाऊ लागली. जर हा पाठिंबा प्रत्यक्षात आला तर केवळ मुंबईचा महापौर बदलणार नाही, तर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी उलथापालथ होऊ शकते असा अंदाज राजकीय जाणकार व्यक्त करत आहेत. कारण मुंबई ही केवळ एक महानगरपालिका नाही, ती राज्याची आर्थिक राजधानी आहे, राजकीय ताकदीचं केंद्र आहे आणि इथल्या सत्तेचा परिणाम थेट मंत्रालयापर्यंत पोहोचतो. कालपर्यंत भाजपच्या गोटात आत्मविश्वास दिसत होता, आकडे त्यांच्या बाजूने होते, बहुमताचा आकडा जवळजवळ हातात होता. पण आज सकाळपासून त्यांच्या गोटातही अस्वस्थता जाणवू लागली आहे. कारण शिंदे गटातली एक छोटी हालचाल सुद्धा संपूर्ण गणित उलटवू शकते हे सगळ्यांनाच माहीत आहे. म्हणूनच भाजपकडूनही फोन कॉल्स वाढले, जुने संबंध पुन्हा सक्रिय झाले आणि पडद्यामागे जोरदार प्रयत्न सुरू झाल्याची चर्चा आहे. दुसरीकडे मातोश्रीवर आज सकाळपासूनच हालचाली वाढल्याचं चित्र दिसत आहे. काही नेते जे कालपर्यंत पूर्णपणे शांत होते ते आज अचानक सक्रिय झाले आहेत. कुठेही मोठी बैठक जाहीर नाही, पण चर्चांचा ओघ वाढत चालला आहे. संजय राऊत यांच्या विधानांकडे पुन्हा एकदा सगळ्यांचं लक्ष गेलं आहे. त्यांनी थेट काहीही सांगितलेलं नाही, पण त्यांच्या शब्दांमधून आणि सुरातून अनेक अर्थ काढले जात आहेत. राजकारणात कधीकधी जे बोललं जात नाही तेच सगळ्यात जास्त बोलकं असतं आणि आज तसंच काहीसं घडत आहे. काँग्रेसकडूनही संकेत मिळू लागले आहेत. आम्ही योग्य वेळी योग्य निर्णय घेऊ अशी वाक्य ऐकू येत आहेत. अपक्ष नगरसेवकांची हालचाल वाढली आहे. काही जण अचानक चर्चेत आले आहेत, काहींची नावं वेगवेगळ्या गटांमध्ये घेतली जात आहेत. आणि हे सगळं पाहून एक गोष्ट स्पष्ट होत आहे: आजचा दिवस कालसारखा नाही. एकनाथ शिंदे कालपर्यंत निश्चिंत वाटत होते, हॉटेलमध्ये नगरसेवक ठेवले, पक्ष एकसंध असल्याचा संदेश दिला. पण आज त्यांच्या गटातही तणावाची चिन्ह दिसत आहेत. काही लोकांचे चेहरे बदललेले दिसत आहेत, कारण त्यांनाही जाणवत आहे की काही हालचाली त्यांच्या नियंत्रणाबाहेर जात आहेत. राजकारणात जेव्हा खात्री संपते तेव्हा धास्ती सुरू होते. या सगळ्या गदारोळात एक गोष्ट लख्खपणे समोर येत आहे: उद्धव ठाकरे कोणताही गाजावाजा न करता, कोणतीही अधिकृत घोषणा न करता दोन्ही बाजूंवर एकाच वेळी दबाव टाकत आहेत. भाजपलाही प्रतीक्षेत ठेवलं आहे आणि शिंदे गटालाही संभ्रमात टाकला आहे. म्हणूनच एका दगडात दोन पक्षी ही चर्चा आता प्रत्यक्षात उतरताना दिसत आहे. आज दुपारपर्यंत मुंबईच्या राजकीय वर्तुळात एक वेगळाच सन्नाटा पसरलेला होता. उघडपणे कोणीही प्रतिक्रिया देत नव्हतं, पण आतून प्रत्येकजण एका मोठ्या निर्णयाची वाट पाहत होता. फोनवरचे शब्द तोलून मापून वापरले जात होते. महत्त्वाच्या गाठीभेटी बंद दाराआड सुरू होत्या. काहीतरी मोठं घडणार ही भावना प्रत्येकाच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होती. जर दोन्ही बाजूंनी ही चाल यशस्वी ठरली तर मुंबई महानगरपालिकेतील सत्ता समीकरण पूर्णपणे बदलू शकतं. स्थायी समितीपासून इतर महत्त्वाच्या समित्यांपर्यंत सगळ्यांवर त्याचा परिणाम दिसू शकतो. प्रशासनावरचा प्रभाव, निर्णय प्रक्रियेतील गती आणि मुंबईच्या कारभाराची दिशासुद्धा बदलू शकते. राजकीय विश्लेषकांच्या मते हा बदल केवळ मुंबईपुरता मर्यादित राहणार नाही, त्याचे पडसाद विधानसभेपासून मंत्रालयापर्यंत उमटू शकतात. कारण मुंबई ही राज्याच्या राजकारणाची नाडी आहे. इथल्या सत्तेचा परिणाम संपूर्ण महाराष्ट्रावर होतो. कार्यकर्त्यांमध्ये मात्र वेगळीच भावना दिसत आहे. काही ठिकाणी जल्लोष तर काही ठिकाणी शांत चिंतन. अनेकांसाठी हा क्षण भावनिक आहे तर अनेकांसाठी रणनीतीचा भाग आहे. सोशल मीडियावर चर्चा, अंदाज आणि विश्लेषणांचा पाऊस पडत आहे. हे कसं शक्य झालं हा प्रश्न अनेक जण विचारत आहेत. आता पुढचा निर्णय काय होणार, कोण कोणाच्या बाजूने उभं राहणार आणि अंतिम निकाल काय असेल हे येणारे काही तास ठरवतील. पण एवढं मात्र नक्की आहे की मुंबईच्या राजकारणात आजचा दिवस साधा नाही. हा दिवस अनेक अर्थांनी इतिहासात नोंदवला जाणार आहे.
राजकारणात संघर्ष, विभाजन, आरोप प्रत्यारोप यानंतरही पुनरागमन शक्य असतं हे आज पुन्हा एकदा दिसत आहे. सत्ता ही कायमस्वरूपी नसते आणि योग्य वेळी योग्य डाव टाकला तर चित्र पूर्णपणे बदलू शकतं. मुंबईच्या आकाशात आज राजकीय ढग वेगळ्याच रंगात दिसत आहेत. सत्ता, संधी आणि संघर्षाचा नवा अध्याय सुरू झाल्याची भावना सगळीकडे जाणवत आहे. हा अध्याय किती काळ चालेल, कुठे वळण घेईल आणि कुणासाठी फायदेशीर ठरेल हे येणारा काळच ठरवेल. पण एक गोष्ट मात्र निश्चित आहे की आजचा दिवस मुंबईच्या राजकीय इतिहासात कायम लक्षात राहणारा ठरणार आहे. प्रेक्षकांनो, आता इथे गोष्ट लक्षात घ्यायला हवी. राजकारण हे कधी फक्त आकड्यावर चालत नाही. कधी कधी शांतपणे घेतलेला एक निर्णय, पडद्यामागची एक भेट आणि योग्य क्षणी टाकलेला एक डाव संपूर्ण चित्र बदलून टाकतो. आणि आज मुंबईत तेच घडलंय. इथे सगळ्यात मोठा प्रश्न उरतो की आज एका रात्रीत सत्ता बदलू शकते, मग अजून पुढे काय होऊ शकतो? हे सगळं आता अंदाज, चर्चा आणि शक्यतांवर आधारित आहे. अजून कुठलाही अधिकृत निर्णय, अधिकृत घोषणा समोर आलेली नाहीये. पण राजकारणात कधी कधी शक्यताच वास्तवाची पहिली पायरी असू शकते. आज जे ऐकायला अफवा वाटतं ते कदाचित उद्या इतिहास ठरू शकतं. आणि म्हणूनच ही पडद्यामागची मागची घडामोड दुर्लक्ष करण्यासारखी नाही. तुमच्या मते ही शक्यता खरी ठरेल का, की शेवटच्या क्षणी सगळं बदलणार? खाली कमेंटमध्ये लिहा. तुमच्या मते कोणत्या पक्षाचा महापौर होणार? खाली कमेंटमध्ये थेट पक्षाचं नाव लिहा. ठाकरे गट, शिंदे गट की भाजप? किंवा तुमच्या मते एखादा वेगळाच पर्याय? तुमचं मतच सांगेल जनतेचा अंदाज कुठे जातोय. नक्की कमेंट करा. चॅनलला नवीन असाल सबस्क्राईब करा. धन्यवाद.